आडोशी पाझर तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे, पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष, शासनाचा करोडोचा निधी पाण्यात. आरपीआय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांचा आरोप. अतकरगाव ग्रामपंचायत हद्दीतील आडोशी पाझर तलावाचे काम पाटबंधारे विभागाकडून सुरू आहे. तलावात डोंगरावरील दगडे माती वाहून आले आहेत. तलाव बांधल्यापासून गाळ काढला नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात गाळही साठलेला आहे. बंधाऱ्याच्या कामासाठी 2,80,00,000चा निधी मंजूर आहे. यामधून बंधाऱ्याची 1 मीटर उंची वाढवणे, आउटलेट कॉन्क्रीट भिंत बांधणे आणि दगडाची पिचिंगचे काम सुरू आहे. दगडाची पिचिंग करताना तळ्यातील दगडमाती वापरली जात आहे. सदर दगडमाती चांगल्या दर्जाची आहे का हे तपासणीसाठी एकही अभियंता फिरकला नाही. तसेच तलावातील गाळ काढला नाही तर पाण्याचा साठा वाढणार कसा, असे असंख्य प्रश्न आरपीआय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी उपस्थित करीत पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांचे दुर्लक्ष असल्याने शासनाचे करोडो रुपये पाण्यात गेले आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या अतकरगाव ग्रामपंचायत हद्दीतील आडोशी गावाशेजारी पाझर तलाव आहे. पाझर तलावातील पाणी साठ्यावर अनेक गावांच्या पाणी योजना आहेत. गुराढोरांसाठी पाणी वापरात येत असते. पाझर तलावाच्या कामासाठी माजी जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर शासनाने अंदाजे 2,80,00,000चा मोठा निधी उपलब्ध केल्याने पाझर तलावाचे काम झाल्यानंतर अत्तरगाव आणि होनाळ ग्रामपंचायत हद्दीतील पाण्याचा प्रश्न सुटेल असे वाटत असताना पाटबंधारे विभागाकडून ठेकेदाराला अभय देण्याचे काम चालू आहे. या पाझर तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा वाढला तर याचा उपयोग अतकरगाव आणि आडोशी ग्रामपंचायतीमधील नागरिक, कारखाने यांना होईल. मात्र पाटबंधारे विभागाचे सपशेल दुर्लक्ष असल्याने पाझर तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा आरपीआय जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी दिला आहे. पाझर तलाव असल्या कारणाने इथे पाणी जर साठा मोठ्या प्रमाणात झाला तर खऱ्या अर्थाने इथल्या नागरिकांना त्याचा फायदा होईल आणि त्यासाठी खर्च जो करायला पाहिजे होता तो खर्च शासन न करता या ठिकाणी प्रशासनाने, पाटबंधारे विभागाने हा जो बंधारा घेतलाय त्याचं पिचिंगचं काम घेतलंय, याच्यावर पैसे खर्च होत आहेत. नक्की हा एस्टिमेट तेवढा बरोबर आहे का हे तपासलं पाहिजे. दुसरं महत्त्वाचं, या ठिकाणी जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्या सुपरवायझरशी आम्ही चर्चा केली. आता मी माहिती घेतली त्यांच्याकडून की आपण या पिचिंगला जो दगड वापरताय हा सगळा इथला काढलेला जो गोल गोटा आहे पिवळ्या कलरचा तोच फोडतात या ठिकाणी वापरतात. त्याची कुठल्याही प्रकारची एक साईज परफेक्ट नाही. म्हणजे पिचिंगला लागणारा जो दगड असतो तो दगड त्या ताकदीचा आहे का, त्या दर्जाचा आहे का, हे तपासणं इंजिनियर लोकांचं काम आहे पाटबंधारे विभागाच्या. ते त्यांनी तपासलंय का. दुसरी गोष्ट, या ठिकाणून माती काढलेली आणि या ठिकाणी 1 मीटरचा हाईटचा भराव केलेला आहे. तो भराव करताना ही माती ह्या बंधाऱ्यासाठी उपयुक्त आहे का हे तपासलं पाहिजे. हे देखील मला या ठिकाणी कुठे तपासलं गेलं असं वाटत नाही. त्याचं कारण आहे की मी ज्यावेळेस आमच्या गावाच्या तळावच्या ठिकाणी आलेलो आहे त्यावेळी मी पाहिलं की इथे गव्हर्नमेंटचा एकही इंजिनियर इथं उभा नसतो. कॉन्ट्रॅक्टर सुपरवायझर, त्याचे लेबर ते त्यांच्या मर्जीने त्यांच्या पद्धतीने इथं काम करत आहेत. इथे कोणी सुपरवायझर गव्हर्नमेंटचा नाही आहे. त्याच्यामुळे काय झालं, कुठला इंजिनियर येत नाही. त्याच्यामुळे काम नक्की चांगल्या दर्जाचं चालू आहे का नाही हे कोण तपासणार. माझा असा आरोप आहे की हे पैसे जे या ठिकाणी खर्च होत आहेत हे पैसे चुकीचे खर्च होत आहेत. शासनाचा महसूल या ठिकाणी जो चुकीच्या पद्धतीने बुडला जातोय हा बुडावा नाही. या ठिकाणी खऱ्या अर्थाने तळ्याची खोली वाढवावी. हा उंच भाग सगळा खोदून आणि तळ्यातला गाळ करून जर या ठिकाणी काम केलं तर खऱ्या अर्थाने मोठा पाण्याचा मुबलक साठा या ठिकाणी तयार होईल आणि त्याचा फायदा संपूर्ण नागरिकांना या भागातल्या पंचकृषी विभागातला होईल हे मला वाटतंय. बाकी या ठिकाणी इंजिनिअरिंग येऊन या गोष्टीची तपासणी केली पाहिजे. हे काम योग्य पद्धतीने चाललंय नाही चाललंय आम्ही ती सगळी माहिती मागवणार आहोत. आणि ती माहिती मागवल्यानंतर रिसर आम्ही जे पाटबंधारे विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी या विषयावर बोलू. या ठिकाणी गरज होती का हाईट वाढवण्याची, हा दगडच वापरला गेला तर हा दगड योग्य आहे का नाही, या सगळ्या गोष्टीची तपासणी करण्यासाठी आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत. परंतु मला असं वाटतं की शासनाच्या या ठिकाणी महसूल चुकीच्या पद्धतीने काम केल्यामुळे बुडत आहे. या ठिकाणी जी गरज होती ती गरज पूर्ण होत नाही. ती गरज भविष्यात पूर्ण करावी हे मला वाटतंय. या ठिकाणच्या माननीय जे आमदार आहेत त्यांना विनंती आहे, अनेक जे लोकप्रतिनिधी त्यांना विनंती आहे की या तळ्याचा गाळ काढण्यासाठी आणि या साईडची जो उंच भाग आहे तो डाऊन करण्यासाठी खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी काम केलं पाहिजे तर वाढेल. ब्युरो रिपोर्ट
न्यूज 46 रायगड, आतकरगाव.